नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरस्वती भुवनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज 8वी सामान्य विज्ञान यातील 10वा धडा पेशी आणि पेशी अंगक, ज्याला आपण सेल आणि सेल ऑर्गॅनेल असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या शरीराचे जसे वेगवेगळे अवयव असतात, नाक, कान, डोळा, हात, पाय, तोंड, तसे पेशींना पण वेगवेगळे अवयव असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इयत्ता 7वी मध्ये आपण पेशीची व्याख्या बघितलेली आहे. पेशी म्हणजे सजीवांच्या रचनात्मक आणि कार्यात्मक जो घटक असतो तो म्हणजे पेशी. मानवी शरीरात जसे त्याचे अवयव महत्त्वाचं कार्य करतात, तसेच पेशी अंगक ही सुद्धा खूप महत्त्वाची कार्य पेशीमध्ये करत असतात. विशिष्ट कार्य करणारे पेशीतील घटक म्हणजेच पेशी अंगक होय. पेशीची सर्व कार्य वेळेत आणि व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी पेशी अंगकांची खूप महत्त्वाची भूमिका असते. आता पेशी अंगक याची माहिती आपण नंतर बघणार आहोत. आपण या धड्याचे 3 भाग करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण शिकणार आहोत पेशी रचना. दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत पेशीचे भाग आणि तिसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत त्याचे अंगक यांची माहिती. आता जेव्हा आपण पेशीच्या सुरुवातीचं जे पेशीचं स्ट्रक्चर आहे किंवा पेशी कशी आहे, पेशीचा शोध कोणी लावला, ही माहिती आपण सुरुवातीला बघूयात. पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 मध्ये लावला. त्याचा शोध म्हणजे त्याच्यावर एक छान अशी कथा आहे, गोष्ट आहे. रॉबर्ट हुकने काय केलं, त्याने बुचाचं झाड असतं, त्या बुचाच्या झाडाचा साल घेतलं आणि ते साल त्याने स्वतः तयार केलेल्या मायक्रोस्कोप खाली बघितलं. जेव्हा त्याने ते साल स्वतः बनवलेल्या मायक्रोस्कोप खाली त्याने रचना बघितली, तेव्हा ती रचना त्याला मधमाशींच्या पोळ्यासारखी वाटली. जसं मधमाशीच्या पोळ्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात, कप्पे असतात, तशा कप्प्यांची रचना त्याला जाणवली आणि म्हणून त्याने सेल किंवा पेशी असं नाव दिलं. कारण या पेशीचा शोध लागल्यानंतर रॉबर्ट हुकला हे लक्षात आलं की या पेशींमध्ये वेगवेगळी अंगक असतात की ज्या अंगकांमुळे त्या पेशीचं कार्य हे चालत असतं. आता सजीवांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 पेशी असतात. एक प्राणी पेशी आणि दुसरी वनस्पती पेशी. इयत्ता 7वी मध्ये आपण प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमधला जो फरक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमधला फरक हा आपल्याला अभ्यासासाठी असतो आणि परीक्षेसाठी सुद्धा त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणून प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमधला जो फरक आहे तो फरक आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तुम्हाला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. आकृती दिलेली आहे, त्या आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला त्याच्यातला फरक मी स्पष्ट करते आहे. बघा, आकृतीमध्ये आपल्याला
दोन्ही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मध्यभागी असणारं जी आकृती आपल्याला दिसते आहे गोल आकाराची, ते आहे पेशीचं केंद्रक. केंद्रकाला लागून जी आहे तिला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला म्हणतात अंतर्द्रव्य जालिका. त्याच्यानंतर मोठ्या वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकारामध्ये असतात रिक्तिका आणि प्राणी पेशीमध्ये त्याच रिक्तिका ह्या आकाराने छोट्या असतात. दोघांमध्ये गोल्गी संकुल असतं, दोघांमध्ये तंतुकणिका असतात. फक्त जी रिक्तिका असते ती रिक्तिका ही आकाराने वनस्पती पेशीमध्ये मोठी असते आणि प्राणी पेशीमध्ये ती आकाराने छोटी असते. ज्या वेळेला आपण यांचा फरक लक्षात घेतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या की फरकाच्या मुद्द्यांमध्ये प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमध्ये पेशीपटल जे असतं ते पेशीपटल दोघांमध्ये आहे. प्राणी पेशीमध्ये पण असतं आणि वनस्पती पेशीमध्ये पण असतं. या प्रत्येक अवयवाचं किंवा प्रत्येक कॉम्पोनंटचं जे कार्य आहे ते आपण नंतर सविस्तरपणे बघणारच आहोत. सध्या फक्त आपल्याला प्राणी आणि वनस्पती पेशींमधला फरक बघायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे पेशीभित्तिका. पेशीभित्तिका जी आहे ती पेशीभित्तिका ही फक्त वनस्पती पेशीमध्ये असते, प्राणी पेशीमध्ये ती नसते. प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका ही जी आहे ही त्याच्या एकदम आतल्या भागामध्ये असते, तर वनस्पती पेशीमध्ये ही पेशीभित्तिका ही सगळ्यात बाहेरचा भाग असतो. त्याच्यानंतर लयकारिका ह्या फक्त प्राणी पेशीमध्ये असतात, वनस्पती पेशीमध्ये त्या नसतात. प्लास्टिड्स ज्याला आपण लवके म्हणतो, ती लवके फक्त वनस्पती पेशीमध्ये असतात, कारण हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे त्यांना हरितलवकांची आवश्यकता असते. प्राणी पेशींमध्ये ते नसतात, कारण प्राणी हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. ते अन्नासाठी दुसऱ्या स्वयंपोषी ते नसतात, ते अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात आणि म्हणून तिथे हरितलवक किंवा प्लास्टिड नसतात. नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्याला आपण आंतरद्रव्य जालिका म्हणतो, ते दोघांमध्ये आहे, प्राणी पेशीमध्ये पण आहे, वनस्पती पेशीमध्ये पण आहे. रिक्तिका दोघांमध्ये आहे, फक्त आकाराचा फरक आहे. रिक्तिका ह्या वनस्पती पेशीमध्ये आकाराने मोठ्या असतात, त्यामुळे संख्येने कमी असतात, तर प्राणी पेशीमध्ये रिक्तिका या आकाराने छोट्या असतात, त्यामुळे संख्येने जास्त असतात. आणि त्यामुळेच वनस्पती पेशीमध्ये रिक्तिकाची आकार मोठा असल्यामुळे केंद्रक जे आहे ते केंद्रक हे वनस्पतीच्या पेशी पटलाकडे सरकलेलं असतं. गोल्गी संकुल हे दोघांमध्ये आहे, प्राणी पेशीमध्ये पण असतं आणि वनस्पती पेशीमध्ये पण असतं. आणि तंतुकणिका ह्या सुद्धा वनस्पती पेशीमध्ये पण आहेत आणि प्राणी पेशीमध्ये पण आहेत. अशा पद्धतीने आपल्याला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी मधला फरक हा दिसतो, आकृतीवरून स्पष्ट करता येतो, किंवा परीक्षेला सुद्धा त्या दृष्टिकोनातून आपल्याला फरकाचे महत्त्वाचे मुद्दे विचारले जातात.